देशव्यापी संप 12 फेब्रुवारीला सर्व देशभरातील अंगणवाडी सेविकांचा. लाडकीचा ई-केवायसीचा प्रश्न आता ऐरणीवर. 90 लाख ई-केवायसी राहिलेल्या बहिणींचे काय होणार? तुम्ही थंबनेलवर वाचलेच असेल. सर्व लाडक्या बहिणी, लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत, अशा अंगणवाडी सेविका या संपूर्ण देशभरातील, म्हणजे संपूर्ण भारत देशातील जेवढ्या पण अंगणवाडी सेविका आहेत तेवढ्या सर्व, म्हणजे गावाकडच्या असू दे, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, कुठल्या राज्यातल्या, अशा सगळ्या संपूर्ण भारत देशातील सर्व अंगणवाडी सेविकांचा आता 12 फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे. त्यांनी संप पुकारला आहे. तर या पाठीमागे काय कारणे आहेत, का त्यांनी संप केलेला आहेत, आणि आता तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. म्हणूनच मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, 2,30,00,000 एवढ्या अशा लाडक्या बहिणी आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, आणि त्यामध्ये जवळजवळ 90 लाख अशा बहिणी आहेत की त्यांचे ई-केवायसीबद्दल प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे त्यांना नोव्हेंबरपासून हप्ते आलेले नाहीत. तर लाडक्या बहिणी बघा, जेव्हा महिला व बालविकास विभागाने, म्हणजे आदितीताई तटकरेंनी जेव्हा हे आदेश दिले कोणाला, अंगणवाडी सेविकांना, आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी जेव्हा हे आदेश दिले की अंगणवाडी सेविका या ई-केवायसी करणार, पडताळणी करणार, कोणाचं? लाडकी बहिणीमध्ये लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिल्यामुळे जेवढ्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे तेवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींची आता ई-केवायसी पडताळणी या अंगणवाडी सेविका करणार, असे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश दिले होते आणि अंगणवाडी सेविकांना आदेश दिले होते. परंतु आता काही जिल्ह्यांमध्ये करतायत अंगणवाडी सेविका, ई-केवायसी करतायत, परंतु आता तर संपूर्ण देशातील सर्व अंगणवाडी सेविकांनी हा संप पुकारला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचं काय होणार? तर बघा, लाडक्या बहिणींची ई-केवायसी, अंगणवाडी सेविकांचा नकार, बहिणींचे हप्ते अडकणार. आता तुमचे नोव्हेंबरपासून तर तुमचे हप्ते अडकलेलेच आहेत. आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तुम्हाला हप्ता आलेलाच नाही आहे. आता जानेवारीचा पण तुम्हाला हप्ता मिळेल की नाही याबद्दल पण खूप मोठी शंका आहे. कारण की 12 फेब्रुवारी म्हणजे बघा, आता उद्या म्हणजे 7 तारखेला तर निवडणुका आहेत. 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आणि आता सगळ्या या गोष्टी बघून अंगणवाडी सेविका नकार देत आहे ई-केवायसी करायला लाडक्या बहिणींची. तर उद्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान आहे, निवडणुका आहे. त्यानंतर 9 तारखेला त्याचा निकाल लागेल, 9 फेब्रुवारीला, म्हणजे 2 दिवसानंतर. आणि नंतर 12 तारखेला या अंगणवाडी सेविकांचा देशव्यापी संप आहे. संपूर्ण देशभरातील सगळ्या अंगणवाडी सेविका या संपावर जाणार आहेत. आता त्या पाठीमागे अनंत कारणे आहेत, ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आता लाडक्या बहिणींचं काय होणार? लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते येणार की नाही? आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी ही सरकारने अंगणवाडी सेविकांवर सोपवली होती, आता त्याचं काय होणार? कारण की अंगणवाडी सेविका या का नाही म्हणतायत ई-केवायसी करायला? तर अंगणवाडी सेविका बघा, आता यांच्यावर अनंत कामाचा बोजा लादल्याने या अंगणवाडी सेविका आता त्यांच्यावर कामाचा ताण पडतोय. कारण की बघा, अंगणवाडी सेविका या त्यांच्याकडे आधीच ऑलरेडी भरपूर कामं आहेत. अंगणवाडी सेविकांकडे आणखी एक योजना आहे, त्या योजनेचे काम पण शासनाने अंगणवाडी सेविकांवर सोपवलेले आहे. आणि बघा, त्यांना त्याच्या मोबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही, त्यांना सुरक्षा पण मिळत नाही. कोणाला? अंगणवाडी सेविकांना.
तर अंगणवाडी सेविकांना योग्य तो मोबदला मिळत नाही, त्यांना तसं त्यांचं पगार मिळत नाही, त्यांना तसं पुरेसं मानधन मिळत नाही. तर काय करतायत अंगणवाडी सेविका? काळ्या फिती लावत आता आयटेक संघटनेच्या नेतृत्वाखाली आता या अंगणवाडी सेविका संप पुकारणार आहे 12 फेब्रुवारीला. तर या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, तर मला तरी असं वाटतं की त्या जे काही म्हणत आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांच्या मागण्या योग्य आहे की नाही, त्यांचे प्रश्न योग्य आहे की नाही हे सरकार ठरवेल. परंतु बघा, लाडकी बहीण योजनेच्या KYCला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा म्हणजे एकदम सपशेल त्यांनी नकार दिलेला आहे. आता वर्धा जिल्ह्यामध्ये या 58,000 अंगणवाडी सेविका म्हणजे 58,000 लाडक्या बहिणींची KYC ही थांबलेली आहे. वर्धा जिल्ह्यामधील 58,000 लाडक्या बहिणींची KYC ही थांबलेली आहे. का? कारण की अंगणवाडी सेविका या नकार देत आहेत. काय म्हणतात त्या? की वाढत्या कामाचा आणि योग्य मोबदला मिळत नाही. आम्हाला आमच्यावर शासन भरपूर काम लादत आहे आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला तसा मोबदला मिळत नाही, असं या अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे. तर फेर तपासणीचे काम पण आमच्यावर लादल्यामुळे आम्ही आता आमचा कामाचा ताण वाढत आहे, असं या अंगणवाडी सेविका म्हणत आहेत. तर योग्य मोबदला व सुरक्षा आम्हाला देण्यात यावी. जर सरकारने या अंगणवाडी सेविकांना योग्य तो मोबदला दिला आणि त्यांची सुरक्षा जर वाढवून दिली, तर या अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींची KYC करायला तयार आहेत. नाहीतर या अंगणवाडी सेविका काळ्या फिती लावून आयटेक संघटनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलन पुकारणार आहे. संपूर्ण देशात त्यांचं 12 फेब्रुवारीला मोठं आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे. मोठं आंदोलन या अंगणवाडी सेविका करणार आहे. तर लाडक्या बहिणींचं काय होणार? कारण की आता 7 तारखेला म्हणजे उद्या या मतदान होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं. नंतर त्याचा निर्णय लागणार 9 तारखेला, 9 फेब्रुवारीला, आणि लगेचच या 12 तारखेला यांचा संप आहे अंगणवाडी सेविकांचा. अंगणवाडी सेविका म्हणतायत की आम्हाला KYCचं काम आमच्यावर लादल्यामुळे आमच्यावर कामाचा भरपूर मोठा ताण वाढलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला तसा पगार मिळत नाही, मानधन मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही संप करत आहोत, आम्ही संपावर जाणार आहोत. तर सगळं खरं आहे, परंतु आता अंगणवाडी सेविका म्हणतात की आम्ही मुलांना शिकवतो, अंगणवाडीमध्ये जाऊन आम्ही मुलांना शिकवतो आणि मुलांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त आम्ही सरकारचं दुसरं आणखी दिलेलं काम, आम्ही दुसरं एक योजनेचं काम आहे ते पण आम्ही करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणखीन आम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC पण आमच्यावर लादलेली आहे. तर एवढा कामाचा बोजा आम्हाला सरकारने दिलेला आहे. रात्री 11-11, 12-12 वाजता पण लाडक्या बहिणींचे फोन येतात, आम्ही फोन घेतो त्यांचे आणि आम्ही KYC केव्हा करायची आणि आम्ही एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही कशा पार पाडायच्या. आम्ही करायला तयार आहोत हे कामं सगळे, परंतु सरकारने आम्हाला तसं मानधन द्यावं, पगार द्यावा आणि आम्हाला सुरक्षा द्यावी. कारण की सरकारने हे सगळ्या या गोष्टीचा विचार करावा, असं या अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे. आता अंगणवाडी सेविका बरोबर आहेत का, शासन बरोबर आहे का, हे शासन ठरवेल. कारण की लाडक्या बहिणींचा प्रश्न काय आहे हे मात्र तर सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा. नाही तर लाडक्या बहिणींची जी KYC आहे म्हणजे 90 लाख, म्हणजे थोड्या नाही आहेत, तर 90 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या गरजू आहेत, पात्र आहेत आणि त्यांची KYC फक्त त्यांच्या KYCचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना नोव्हेंबरपासून हप्ते येत नाही आहे. तर लवकरात लवकर सरकारने यावर निर्णय घ्यावा आणि लाडक्या बहिणींचे हप्ते लाडक्या बहिणींना द्यावे. कारण की नोव्हेंबरपासून हप्ते बंद झाल्यामुळे आता या लाडक्या बहिणींची भरपूर ओढाताण होत आहे. या लाडक्या बहिणी सर्व त्यांचा उदरनिर्वाह कसा चालत असेल, घर खर्च कसा करत असतील, सर्व मुलांचं शिक्षण ते कसं मॅनेज करत असतील हे देवालाच माहीत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, लाडक्या बहिणींना न्याय द्यावा
आणि लाडक्या बहिणींना, सर्व पात्र लाडक्या बहिणींना योग्य ते पटकन निर्णय घेऊन सर्व हप्ते त्यांना देण्यात यावे अशी मी सरकारला विनंती करते, प्रेमपूर्वक विनंती करते. सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा.